नमस्कार. आवाज मराठीच्या या साप्ताहिक बुलेटिनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय आपली खास सिरीज जुम्मे के जुम्मे. मंडळी, सध्या संपूर्ण महाराष्ट्र पावसामुळे जलमय झालाय. पण या अस्मानी संकटातही माणुसकीचा झरा मात्र खळाळून वाहताना दिसतोय. पूरग्रस्तांची खिदमत करण्यासाठी अनेक मुस्लिम संघटना, मदरसे आणि तरुण हिरिरीने बचाव कार्यात उतरलेत. कुठे अडकलेल्या लोकांना सुरक्षित जागी हलवलं जातंय, तर कुठे गरम जेवणाचे डबे पोहोचवले जात आहेत. संकटाच्या वेळी जातपात न पाहता मदतीचा हात पुढे करणं, हेच तर आपल्या महाराष्ट्राचं आणि गंगा जमनी तहजीबचं खरं सौंदर्य आहे. या सगळ्या फरिस्त्यांना आवाज मराठीचा सलाम. देशभरातल्या आणि महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजातील घडामोडी, यशोगाथा आणि सलोख्याच्या बातम्या तर दर शुक्रवारी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोच. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजातील सकारात्मकतेचं दर्शन घडवणारी ही आवाज मराठीची एक खास सिरीज आहे. चला तर मग नजर टाकूया या आठवड्यातील कॉमच्या महत्त्वाच्या सकारात्मक घडामोडींवर. सुरुवात करूया एका अशा बातमीने जी ऐकून तुम्हाला नक्कीच सुकून मिळेल. देशभक्ती आणि सलोख्याचा पैगाम घेऊन सुफी संतांची मेरा मुल्क मेरी पहचान ही मोहीम आता दक्षिण भारतात पोहोचली आहे. देशावरची मोहब्बत आणि सुफी परंपरेचा, शांततेचा संदेश घेऊन ही मोहीम गावोगावी फिरतीये, ज्याला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. वळूया पर्यावरणाकडे. एकीकडे आपण पावसाचा कहर पाहतोय, तर दुसरीकडे पाण्याचे योग्य नियोजन करण्याची नितांत गरज आहे. याचसाठी जमियत उलेमा-ए हिंद या मुस्लिम समाजातील मोठ्या संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच भारताचे वॉटरमॅन राजेंद्र सिंह यांची सदिच्छा भेट घेतली. पाण्याचं संवर्धन कसं करायचं आणि ही पाण्याची बरकत कशी टिकवून ठेवायची, यासाठी हे सगळे मिळून आता तळागाळात जनजागृती करणार आहेत. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळायचं झालं तर राज्य सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. मागासलेल्या आणि वंचित पसमंदा मुस्लिम समाजाच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एका विशेष अभ्यास समितीची स्थापना केली आहे. यामुळे तळागाळातील पसमंदा समाजाच्या समस्या थेट सरकारपर्यंत पोहोचवायला आणि त्यावर उपाय शोधायला मोठी मदत होणार आहे. देशाच्या सीमेपलीकडूनही एक दिलासादायक बातमी आहे. संकटात अडकलेल्या आपल्या माणसांना आपला देश कधीच वाऱ्यावर सोडत नाही. तुर्कीमध्ये अडकलेल्या एका माजी भारतीय मुस्लिम महिलेची भारत सरकारने नुकतीच अत्यंत शिताफीने सुटका केली आहे. वतनची ओढ आणि सरकारची भक्कम साथ याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठी घडामोड पाहायला मिळाली. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला सय्यद अली खोमेनी यांच्या अंत्यदर्शनासाठी इराणमध्ये मोठा जनसागर लोटला होता. लाखो लोकांनी अत्यंत भावुक वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला. मनोरंजनाच्या दुनियेतूनही एक खास अपडेट आहे. आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांचा मुंबईत अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. या छोटेखानी पण अतिशय सुंदर लग्न सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. आणि जाता जाता आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आणि पालकांसाठी अत्यंत कामाची गोष्ट. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची प्री मॅट्रिक स्कॉलरशिप योजना सुरू आहे. मुलांच्या तालीममध्ये पैशांची अडचण येऊ नये म्हणून 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना यातून दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते. तुमच्या आजूबाजूला कोणी गरजू विद्यार्थी असतील तर त्यांच्यापर्यंत या योजनेची माहिती नक्की पोहोचवा आणि सवाबचं काम करा. तर जुम्मे के जुम्मेच्या आजच्या भागात वेळ झाली इथेच थांबण्याची. हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या भागातल्या अशा काही सलोख्याच्या, खिदमतच्या आणि यशाच्या कहाण्या असतील तर त्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटू जुम्मे के जुम्मेच्या पुढच्या भागात नव्या बातम्या आणि नव्या घडामोडींसह. धन्यवाद.